आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 1. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातला एक गोड अनुभव आहे. प्रेम म्हणजे सोबत नसतानाही मनात त्याचं भरून राहणं, त्याच्या एका विचारानेही चेहऱ्यावर स्मित येणं, त्याला त्रासात पाहू न शकणं, त्याच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी येणं, त्याचे सगळे दोष, राग आणि चुकाही आपलंसं वाटणं, जगातल्या कुठल्याही संकटातून परतल्यावर त्याच्याच एकमेव मिठीत शांत आणि सुरक्षित वाटणं. प्रेम म्हणजे एकमेकांशिवाय जगणं हे मरण वाटणं आणि सोबत असताना आयुष्य स्वर्ग वाटणं. पण हेच प्रेम जेव्हा बदल्यासाठी कोणी करतो तेव्हा ती अनुभूती विसरायची कशी? कसा विसरायचा तो त्रास? कसं विसरायचं त्या माणसाला ज्याने हा अघोरी खेळ खेळलाय? आपल्या कथेची नायिका शरयू आता तेच दुःख अनुभवते. बघूया काय झालेलं त्या रात्री तिच्या आयुष्यात. पुणे शहरातील एका रेस्टॉरंटच्या छतावरील वातावरण आज पूर्णपणे बदलून गेलं होतं. रंगीबेरंगी दिवे, बॅकग्राऊंडला मंद संगीताची धून आणि मित्रमैत्रिणींच्या किलबिलाटात शरयूचा चेहरा आनंदाने फुलला होता. ती अतिशय गोड दिसत होती. खरं तर खास तयार होऊन आलेली ती आज मल्हारसाठी. रेड कलरचा गाऊन, हाय हिल्स आणि किंचितशा मेकअपसोबत केस मोकळे सोडलेले. आज जरा जास्तीच ग्लो होता तिच्या चेहऱ्यावर, कारण आज तिचा वाढदिवस होता. पण सोबतच ती एका खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. मल्हारने तिच्यासाठी काहीतरी प्लॅन केलं होतं. हो, कारण तसं म्हणालेला तो तिला काल रात्री. उद्या रात्री माझ्याकडून खास सरप्राईज असेल तुझ्यासाठी. मल्हारचं वाक्य तिला सतत आठवत होतं. काय असेल बरं? कदाचित मला प्रपोज करणार असेल का? हो, मला तरी ठामपणे असंच वाटतंय. पण हा राहिला कुठे? तिची नजर मनातल्या विचारासह सतत दरवाजाकडे जात होती. बस त्याच्या विचारानेच ती अंतर्बाह्य मोहरत होती, कारण इतक्या मुली त्याच्या पुढे मागे करायच्या आणि त्याला फक्त ती आवडत होती. आज तिला स्वतःचा आणि स्वतःच्या सुंदरतेचा अभिमान वाटत होता. तीही काही कमी सुंदर नव्हती. तिच्याही मागे मुलांची रांग होती, पण मल्हार सोडून त्यांच्यातला एकही मुलगा तिच्यावर इम्प्रेशन पाडू शकला नव्हता. कारण होतं तिचा स्वभाव, तिचं मुलांसारखं राहणं. एव्हाना तिच्या मैत्रिणीही तिला आता चिडवू लागल्या. अजून किती वेळ वाट पाहायची शरयू? तुझा मल्हार का आला नाही अजून? प्राजू म्हणत होती. अगं येत असेल, फोनही उचलत नाही येतो, म्हणजे कदाचित जवळही आला असेल. शरयू गालात ब्लश करत म्हणाली. बाप रे, आज तुझं काही खरं दिसत नाही. चक्क ब्लश करतेस तू शरयू. स्मिता हसत होती. हो ना, अगदी ग्लो करतोय तुझा चेहरा. लेट मी गेस. काय ग, आज प्रपोज करणार आहे का तो तुला? प्राश तिच्या कानाजवळ जात म्हणाली. हो ना, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे बघ ना, मल्हार साहेबांनी स्वतः दिली आहे ही पार्टी, म्हणजे काहीतरी खास असणार हे नक्कीच. स्मिता डोळा मारून म्हणाली. गप्पा का तुम्ही, असं काही नाही आहे. बरं मी केक ओपन करते, कदाचित तो आत येत असेल. ती घोळक्यातून जरा बाजूला होत म्हणाली. हो आम्हीही पाहतोय हा, तो दिसतोय का? प्राजक्ता जातानाही तिची उगाच छेड काढत होती. किती कमी कालावधीत ती त्याच्या जवळ आलेली आणि त्याने तिचं मन अगदी जिंकून घेतलेलं. सर्वांचं लक्ष शरयूवर होतं. ती आज कहर वाटत होती, पण तिचं लक्ष मात्र दरवाजाकडे होतं. केक जवळ येऊनही ती फक्त मनाने तिथं होती. एवढ्यात अमन तिथं आला. केक कट करण्यासाठी ज्याची वाट पाहतेस ना तू शरयू, तो मल्हार येणार नाहीये. अमन, डोंट इरिटेट मी. तू काही नाही बोलशील तर बरं राहील. का? मी जे काही बोलतोय ते सत्य बोलतोय, पण माझं का ऐकशील ना तू? यार अमन, तुझा प्रॉब्लेम काय आहे? का माझा मूड खराब करतोयस? प्रॉब्लेम माझा नाही तुझा आहे, कारण दुसऱ्या कोणाचं तुला ऐकायचं नसतं ना.
प्रॉब्लेम तुझाच आहे, त्याच्यावर किती जळतोस ते माहीत नाही आहे का मला? शरयू, तुला माझी काळजीच करत नाही आहे, तो चांगला मुलगा नाही आहे. अमन तू प्लीज. ती काही बोलणार एवढ्यात अचानक सर्वांनी कल्लोळ केला. मल्हार आला शरयू. दरवाजाकडे सर्वांनीच आश्चर्याने बघायला सुरुवात केली. शरयूनेही मोठ्या उत्सुकतेने मान वर केली आणि दरवाजाकडे पाहिलं. मल्हार आत येत होता. शरयूचाही चेहरा आता खुलला आणि तिनं अमनकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या मगाच्या बोलण्यावर ते तिचं उत्तर होतं. अमनचा चेहरा मात्र पडला. त्याला शरयू मनापासून आवडत होती, पण ती त्याला कधीच भाव देत नसायची आणि आता तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा भाव होता. ब्लॅक शर्ट आणि व्हाईट ट्राउझर अगदी नेहमीच्या हँडसम अवतारात मल्हार आत शिरला. पण आज तो एकटा नव्हता. त्याच्या बाजूला एक सुंदर मुलगी होती, जिचा हात त्याने घट्ट पकडला होता. तो त्या मुलीला अगदी चिकटून होता. मल्हारचा हा वेगळाच अंदाज पाहून शरयू गोंधळली. तिच्या हृदयात एकदम काहीतरी सललं. तरीही मन शांत ठेवून ती पुढे सरसावली. हाय मल्हार. हे एन्जॉईंग एव्हरीवन. तो सगळ्यांचा हात हलवत विचारत म्हणाला. या वी आर एन्जॉईंग. काही जण मोठ्याने म्हणाले. काय मल्हार, इतका वेळ? मेन गेस्टलाच इतका वेळ लागला तर आम्ही काय करायचं? प्राजक्ता मुद्दाम म्हणाली. हो ना, आणि इथे कोणीतरी वेड्यासारखं वाट पाहत होतं तुझी. स्मिताचा इशारा शरयूकडे होता तशी ती शरमली. ओ हो स्मिता, प्लीज. हो का? डोंट वरी, तिच्यासाठी आणखी एक मोठा सरप्राईज आहे. मल्हार तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. शरयूच्या हृदयात मात्र हलचल झाली होती. तिने नजर चुकवली. एनिवे शरयू, लेट्स कट दी केक. कम ऑन एव्हरीबडी, लेट्स कट दी केक. म्हणत त्याने टाळ्या वाजवत सर्वांना समोर बोलावलं. शरयूने एक नजर मल्हारकडे पाहिलं. ती मुलगी सतत त्याचा हात पकडून का आहे हे तिला खटकत होतं, पण असेल काही म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि स्मित करत केक कट करू लागली. तिने केक कट करायला सुरुवात करताच सर्वांनी बर्थडे सॉन्ग गायला सुरुवात केली आणि केक कट होताच मल्हारने केकचा एक पीस तिला भरवला. पण त्याचं ते भरवणं आज वेगळंच होतं आणि तो लगेचच सर्वांना म्हणाला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. खरं तर आज शरयूचा बर्थडे, सर्वात महत्त्वाचा दिवस, आणि याचंच औचित्य साधून मी आज काहीतरी खास करणार आहे. मी आज कोणाला तरी प्रपोज करणार आहे, पण एक डान्स करून. कसं राहील? वाव, इट्स ऑसम. आम्हाला आवडेल. सगळेच कल्लोळ करत म्हणाले. तो हे सगळं थेट शरयूच्या डोळ्यात पाहत म्हणत होता. तिच्या हृदयाची धडधड आता आणखीन वाढली होती. मल्हार आता सर्वांच्या समोर आला. त्याच्या भोवतीने आता सगळेच जमा झाले होते आणि त्याचमध्ये एका ठिकाणी शरयू होती. तिला वाटलं तो डान्स तिच्यासोबत करणार असेल, पण त्याने मघाशी सोबत आलेल्या मुलीचा हात पकडला आणि तिला पुढं घेतलं. शरयूला हेही लागलं, पण कदाचित आज आपला बर्थडे आहे म्हणून तो असं काही करत असेल असा विचार करत तिनं हलकं स्मित केलं. खरं तर त्याचा डान्स असा समोर पाहणं म्हणजे तिच्यासाठी डोळ्यांचं पारणं फेडणं होतं. त्याचा डान्स पाहिला की असं वाटायचं तो डान्ससाठीच बनलाय. त्याच्यासोबत डान्स करण्याची संधी म्हणजे शब्दातीत. आणि एवढ्यात लाईट डिम झाल्या आणि लाईटचा फोकस त्या दोघांवर आला. म्युझिक सुरू झालं. दोघांचा डान्स सुरू झाला होता. तसं तर त्याचा डान्स पाहणं तिच्यासाठी पर्वणी होती, पण आता तिच्यासोबत त्याचा डान्स पाहताना तिला यातना होत होत्या. त्याचे ते मूव्ज ज्यात उत्कटता होती, त्याचं तिला स्पर्श करणं आणि प्रत्येक ठेका तिच्या हृदयावर का कोणास ठाऊक घाव करत होता. एक क्षणाला डान्स संपला आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. लाईट ऑन झाल्या आणि त्याने खिशातून एक आर्टिफिशियल फ्लॉवर काढलं. तसा तिने खोल श्वास घेतला. तिचं हृदय जोरात धडधडलं. तिच्या डोळ्यात एक चमक होती, सोबतच लज्जाही. तिच्या मैत्रिणी तिला हळूच कोपरा मारू लागलेल्या आणि कानगोष्टी करू लागलेल्या. आणि एवढ्यात त्याने त्याच मुलीला जवळ ओढलं. तर ही आहे ईशान्वी. हे नाव ऐकताच शरयूचं लक्ष वर गेलं. आता आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली होती. मल्हार हसला. तो नेहमी हसतो तसाच, पण आज त्याच्या हसण्यात एक वेगळाच भाव होता. तो नेमका कळत नव्हता. एकाएकी तो त्या मुलीसमोर गुडघ्यावर बसला आणि त्याने ते फूल तिच्या समोर केला. आय लव्ह यू ईशान्वी, विल यू मॅरी मी? हे ऐकून शरयू शॉक झाली. तिचं हृदय क्षणभर थांबलंच. तिच्या मैत्रिणी तिच्याकडे तर एकदा मल्हारकडे पाहू लागल्या.
तिच्या हृदयाचे तत्क्षणी असंख्य तुकडे होऊन विखुरत आहेत असंच होत होतं तिला. समोर काय चाललंय समजण्याआत सगळं होऊ लागलेलं तिला एकदम गरगरल्यासारखंच झालं. ती मुलगी पुढच्या क्षणाला हसली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट होती. हो ऑफकोर्स डार्लिंग, इट्स माय प्लेजर, तिनं म्हटलं आणि मल्हारने आता अंगठी तिच्या बोटात घातली. त्यांचा आनंद पाहून पार्टीतील काही लोक टाळ्या वाजवू लागले. शरयू आणि तिचे मित्रमैत्रिणी मात्र गोंधळलेले होते. एवढ्यात मल्हारने त्या मुलीला जवळ ओढलं आणि सर्वांच्या समोर तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्या क्षणी शरयूचं जग जणू थांबलंच. तिच्या कानातून संगीत नाही तर फक्त त्या क्षणाला तिच्या डोक्यात सुरू असलेले प्रश्न ऐकू येत होते. तिच्या डोळ्यांसमोरच तिचं सारं जग कोसळत होतं. ती फक्त उभी होती पण आतून पूर्णपणे तुटली होती. तिचा वाढदिवस तिच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण बनला होता. बस एकच प्रश्न घनाचे घाव घातल्यासारखा तिच्या डोक्यावर आदळत होता. पण का? आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हारने सूड घेण्यासाठी शरयूलाच का निवडलं? त्याला शरयूच्या प्रेमाची थोडीही किंमत वाटली नाही का? शरयूला दुखावलेल्या मल्हारला कधी आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होईल का? तुम्हालाही हा भाग वाचून प्रश्न पडले का? आणि त्यांचं उत्तर मिळवायचं असेल तर ही कथा ऐकावी तर लागेल. पहिला भाग कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि बघूया पुढच्या भागात काय होतंय. ऐकत रहा साध तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.